नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी आपण प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे. तर विषय बालमानसशास्त्र पार्ट 6 यामध्ये आपण मागील वर्षी आलेले प्रश्न तसेच काही इतर महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. तर मित्रांनो, पहिला प्रश्न, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? तर उत्तर आहे किशोर अवस्था. मित्रांनो, थोडक्यात किशोर अवस्थेबद्दल माहिती बघूया. तर किशोर अवस्था वयोगट 6 ते 12 वर्ष असतो. या काळामध्ये बाळ शाळेत जाते, स्नायूवर ताबा येतो, तसेच शरीराची वाढ संथ गतीने होते. पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे इत्यादी गोष्टी या काळामध्ये करत असतो. कौशल्य प्रदान खेळामध्ये रमतात. डोके व हृदयाचा विकास पूर्ण झालेला असतो. मेंदूचा विकास 80% झालेला असतो. किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात. यालाच टोळीचे वय असे देखील म्हणतात. मित्रांनो, किशोर अवस्था जर म्हटलं तर 6 ते 12 वर्ष, तसेच शरीराची वाढ संथ गतीने, स्नायूवर ताबा असतो, पोहणे, चालणे, झाडावर चढणे इत्यादी गोष्टी करत असतो बाळ, आणि डोके आणि हृदयाचा पूर्ण विकास आणि मेंदूचा विकास हा 80% झालेला असतात. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात आणि यालाच टोळीचे वय देखील म्हणतात. प्रश्न दुसरा, कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर उत्तर आहे, या वयात मुले बंडखोर होतात. तर मित्रांनो, किशोर अवस्था झाली की कुमार अवस्था सुरू होते. कुमार अवस्थेबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर मित्रांनो, कुमार अवस्था ही 12 ते 21 वर्ष असते. मानवी जीवनातील हा महत्त्वाचा कालखंड मानला जातो. तसेच या अवस्थेलाच वादळ व ताणतणावाचा काळ असे देखील म्हणतात. मित्रांनो, या अवस्थेलाच कौमार्य अवस्था किंवा पौगंड अवस्था असे देखील म्हणतात. या अवस्थेत शारीरिक, मानसिक बदलांचा समावेश होतो, ज्यामध्ये संक्रमणाचा काळ, भावनिक तणाव आणि सामाजिक बदल यांचा अनुभव येतो. मित्रांनो, या अवस्थेमध्ये उंची व वजन वेगाने वाढते, लैंगिक परिपक्वता येते आणि मुला-मुलींच्या वर्तनात देखील बदल होतो. तसेच आवाजात बदल होतो. मुलांच्या आवाजात तीक्ष्णता व घनता वाढते आणि या अवस्थेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर प्रश्न तिसरा, कोणत्या विकास अवस्थेत मुले आदर्शाच्या शोधात असतात? तर उत्तर आहे कुमारा अवस्था. प्रश्न चौथा, कुमार अवस्थेत मुला-मुलींचा नवा जन्म होतो असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे स्टॅनले हॉल. मित्रांनो, याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन जर बघायचं झालं तर शारीरिक बदल, मानसिक बदल आणि भावनिक बदल होत असतो. शारीरिक बदलामध्ये कुमार अवस्थेत शरीरात झपाट्याने बदल होतात, जसे की उंची वाढते, लैंगिक परिपक्वता येते, आवाज बदलतो इत्यादी. त्यामुळे मुलं आणि मुली नव्या स्वरूपात दिसू लागतात. मानसिक बदल होतो, मेंटल चेंज, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्वप्ने, निर्णय क्षमता, स्वतःची ओळख शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आधीच्या बाल्यावस्थेपेक्षा पूर्ण वेगळे वाटतात. तसेच भावनिक बदल, इमोशनल चेंजेस, तर यामध्ये प्रेम, स्नेह, अस्थिरता, आत्मविश्वास, बंडखोरी यासारख्या भावना तीव्र होतात. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन नव्याने घडतो. त्यानंतर सामाजिक बदल, सोशल चेंजेस, यामध्ये मित्रत्व, समाजाशी संबंध, जबाबदारीची भावना वाढते, म्हणजे समाजात नवीन भूमिका स्वीकारली जाते. तर मित्रांनो, म्हणूनच स्टॅनली हॉल म्हणतात की कुमार अवस्था म्हणजे मुला-मुलींचा नव्याने जन्म होतो, कारण या टप्प्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक सर्व अंगांनी व्यक्तिमत्वाचा पुनर्जन्म होत असतो. यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य किशोर अवस्थेचे आहे? तर उत्तर आहे
मुले समूहाने राहणे पसंत करतात, यालाच टोळीचे वय देखील म्हणतात. तर मित्रांनो, या अगोदरच आपण बघितले आहे की किशोर अवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते समूहाने राहणे पसंत करतात, त्यालाच टोळीचे वय असे देखील म्हणतात. मित्रांनो, यानंतर आपण थोडक्यात विकास अवस्था बघूयात. तर जन्मपूर्व अवस्था, यामध्ये पहिली अवस्था आहे जनना अवस्था, जी 0 ते 2 आठवडे असते. त्यानंतर असते गर्भावस्था 2 ते 10 आठवडे. त्यानंतर भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत. आणि चौथी अवस्था असते अर्भका अवस्था, जन्मापासून 1 महिना. त्यानंतर विकास अवस्थेमध्ये दुसरा टप्पा म्हणजे जन्मोत्तर अवस्था, यामध्ये शैशव अवस्था 1 महिना ते 2 वर्ष. त्यानंतर बाल्यावस्था. तर बाल्यावस्थेचे 2 प्रकार पडतात, पूर्व आणि उत्तर. तर पूर्व बाल्यावस्था म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी 6 वर्ष ते 12 वर्ष इतका असतो. त्यानंतर किशोरावस्था. तर किशोरावस्था 12 ते 18 वर्ष असते. यामध्ये देखील पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था असे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पूर्व किशोरावस्था 13 ते 16 वर्ष आणि उत्तर किशोरावस्था 16 ते 18 वर्ष असते. यानंतर कुमारावस्था 12 ते 21 वर्ष. तर यामध्ये देखील 2 प्रकार, पूर्व कुमारावस्था किंवा यालाच पौगंडावस्था असे देखील म्हणतात, जे की 12 ते 16 वर्ष आहे, आणि उत्तर कुमारावस्था 16 ते 21 वर्ष आहे. यानंतर तारुण्य अवस्था 21 ते 40 वर्ष, प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष आणि वृद्धावस्था 60 ते मृत्यूपर्यंत. मित्रांनो, या ज्या विकास अवस्था आहे यामध्ये थोडेफार चेंजेस होत राहतात, परंतु ह्या ज्या अवस्था आहेत तर ह्या आपण आपल्याला जे PYQ आलेले आहे त्यानुसार बघत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, यानंतर प्रश्न 6वा, अध्यापन म्हणजे काय? तर उत्तर आहे अध्ययनाला प्रवृत्त करणे. मित्रांनो, अध्यापन म्हणजे टीचिंग म्हणजे फक्त माहिती देणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला प्रवृत्त करणे म्हणजे त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणे, विचार करायला लावणे, समज वाढवणे आणि कृती घडवणे हेच खरे अध्यापन होय. यानंतर प्रश्न 7वा, बुद्धिमंथन पद्धती डॅशवर आधारित असते. तर उत्तर आहे मुख्यतः विचारमंथन, चिंतन आणि बुद्धीच्या उपयोगावर. तर मित्रांनो, बुद्धिमंथन पद्धती म्हणजे काय? तर याला ब्रेनस्टॉर्मिंग मेथड असे म्हणतात. ही शिकविण्याची आणि शिकण्याची एक सृजनशील व सहभागात्मक पद्धत आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर स्वतःच्या कल्पना, विचार आणि मते मुक्तपणे मांडण्याची संधी दिली जाते. मित्रांनो, या पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास करणे, नवीन कल्पना शोधणे आणि समस्येचे निराकरण सामूहिकपणे शोधणे हे आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे बुद्धिमंथन पद्धती ही अध्यापनाची अशी पद्धत आहे जिच्या मदतीने विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने विचार करतात आणि समस्या सोडविण्यासाठी नवनवीन कल्पना मांडतात. यानंतर प्रश्न 8वा, किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे अक्षरांना योग्य वळण लावणे, शुद्ध व स्पष्ट उच्चारासहित पाठांतर करणे, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबविणे. मित्रांनो, या ठिकाणी अक्षरांना योग्य वळण लावणे म्हणजे लेखन कौशल्य आणि एकाग्रता वाढते. दुसरं म्हणजे शुद्ध व स्पष्ट उच्चारासह पाठांतर केल्याने भाषिक विकास आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच तिसरा घटक सर्जनशीलतेच्या वाढीसाठी उपक्रम. तर यामध्ये कलात्मक विचारशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते. म्हणजेच काय? तर किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकाने अक्षरांना योग्य वळण लावणे, शुद्ध व स्पष्ट उच्चारासह पाठांतर घडवून आणणे, तसेच मुलांच्या
सर्जनशीलतेच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे। यासोबतच विचार मंथन, गटचर्चा, प्रकल्प कार्य आणि खेळाच्या माध्यमातून शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा। यानंतर प्रश्न 9वा, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर आहे विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो। मित्रांनो, या ठिकाणी अनुवंशाचा प्रभाव म्हणजे काय? तर व्यक्तीच्या जन्मजात गुणधर्मावर, उदाहरणार्थ बुद्धिमत्ता, उंची, रंग, स्वभावाची मूलभूत रचना, अनुवंशाचा प्रभाव असतो। हे गुण आईवडिलांकडून म्हणजेच वारसा हक्काने मिळतात। उदाहरणार्थ मुलगा आईसारखा कलात्मक आणि वडिलांसारखा शांत स्वभावाचा असू शकतो। त्यानंतर परिसराचा प्रभाव, व्यक्ती ज्या घर, शाळा, समाज, संस्कृती, मित्रपरिवार मध्ये राहते त्या वातावरणाचा तिच्या किंवा त्याच्या वर्तनावर आणि विकासावर परिणाम होतो। म्हणजे काय? तर चांगला परिसर असेल तर गुण अधिक विकसित होतात आणि वाईट वातावरणात ते दडपले जातात। उदाहरणार्थ प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सर्जनशीलता वाढते। आता पूरक संबंध म्हणजे काय? तर मित्रांनो, अनुवंश व्यक्तीला क्षमता देतो आणि परिसर त्या क्षमतांचा विकास करण्याची संधी देतो। म्हणूनच दोघांचा परस्पर पूरक संबंध आहे। यानंतर प्रश्न 10वा, बालकांमध्ये संवेदना, तर्क, अनुमान इत्यादींची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करून लावणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकांमध्ये आढळते? तर उत्तर आहे किशोरावस्था। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।